सोलापूर महापालिकेतील बांधकाम परवाना प्रकरणी अटकेत असलेल्या महापालिकेतील 2 अभियंत्यांसह अन्य 4 अभियंत्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहे। बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता श्रीकांत बसन्ना खानापुरे तसेच महापालिकेचे परवानाधारक अभियंते सादिक शेख, खुद्दूस बागवान, नवीद शेख, मोहसिन शेख सर्व राहणार सोलापूर अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या 6 जणांची नावे आहेत। जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या दरम्यान महापालिकेतील बांधकाम परवाना विभागात बांधकाम परवानामध्ये 2 कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे। यात सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी व कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे हे महापालिकेच्या बांधकाम विभागात अधिकारी म्हणून काम पाहत होते। त्या काळात त्यांनी महापालिकेची जाणीवपूर्वक फसवणूक केली। त्यांनी एकूण 56 बांधकाम परवानामध्ये महापालिकेचे सुमारे 2,07,88,035 रुपयांचे नुकसान केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले। या प्रकरणी बांधकाम विभागाचे उपअभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसात तक्रार दिली होती। 20 फेब्रुवारी रोजी न्यायदंडाधिकारी भंडारे यांनी 6 जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते। 6 जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते। या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट अमर डोके तर आरोपींतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट रियाज शेख हे काम पाहत आहेत। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।